आणि या टाळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर आहे एवढं निश्चितपणे कुमार साहेब सतीश दादा त्यानंतर रसिका डॉक्टर साहेब आपल्या सर्वांना विनंती आहे. प्रथम पूजनीय गणपती बाप्पाला आणि आपले संत शिरोमणी गोरोबाकांच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर यांना वंदन करते आणि अनुभवी विचार सांगायला सांगितले आणि तेही थोडक्यात सांगायला सांगितले. त्यामध्ये कसे विचार व्यक्त करायचे आता विचार करते, पण तरीही आज व्यासपीठावरती सगळ्यांची नावं घेत नाही, पण एक 2-3 नावं आवर्जून घेते. त्याचं कारण असं आहे की आत्ता नवीन जेव्हा कार्यकारिणी झाली आहे तर त्यावेळेला नवीन नियुक्ती आणि जाहीर कार्यक्रम हा त्यांचा पहिलाच होतोय. असे आपले कोकणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाशदादा साळवी, त्याचबरोबर नवनिर्वाचित युवक अध्यक्ष संदीप पाटील आणि कोकणचे नवनिर्वाचित युवक अध्यक्ष सतीश अलंकर या तिघांचं मुद्दाम आवर्जून नाव घेतलं आहे, कारण सर्वच मान्यवर इथे आहे. पण हे सर्व नवनिर्वाचित आहेत, नवीन नियुक्ती आहेत आणि जाहीर कार्यक्रम हा त्यांचा पहिलाच त्यांच्या उपस्थित होतोय. म्हणून सर्वप्रथम त्यांना मी त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देते आणि विचार मांडले. आता विचार जर मांडायचे तर काल आम्ही काहीच 15-1 दिवसापूर्वी प्रकाशदादा साळवी सोबत आमच्या होते. आम्ही रायगडला गेलो होतो. रायगडला वधूवर मेळावा होता आणि खूप वाईट असा आम्हाला अनुभव असा आला की तिथे सगळे वरच होते. 75 बायोडेटे आले होते, सर्व वरांचे आले होते, पण वधूंचे बायोडेटे तिथे नव्हते. असं का केलं जातं? मगाशी दादांनी सांगितलं की फोटो दिला जात नाही, त्याच्याबद्दल माहिती दिली जात नाही. फोटो का दिले जात नाही? समाजाचा वधूवर मेळावा असतो, तिथे तुम्ही फोटो द्यायला मागे येता, पण सोशल मीडियावरती आपण फोटो पोस्ट करतो ना, आपल्या मुली तिथे मागे आहेत का? त्या वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढतील, वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो काढतील, तेच शेअर करतील. पण समाजामध्ये जर तुम्हाला फोटो द्यायची वेळ येते त्यावेळेला एवढी मागे का? मग ती मागास कोणाची आहे की बाबा आमच्या मुलीला एवढे दिवस कशासाठी आम्ही त्या मेळाव्यामध्ये जायचं किंवा आमचे फोटो का शेअर करायचे, बायोडेटे का शेअर करायचे? मला वाटतं तुम्ही सोशल मीडियापासून थोडंसं मागे करा, पण समाजामध्ये बाई मुलीला येऊ दे. आज मगाशी दादांनी प्रस्तावित केलं त्याच वेळेला निवेदन केलं, त्यात सांगितलं की आज आपण समाजात वावरतो, समाजातल्या मुली समाजातच राहिला पाहिजे आणि त्या राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणून तर असे खर्च करून हे समाज मेळावे घेतले जातात. त्यामुळे मला वाटतं आपल्या ज्या पालक आहेत, मी खास करून मुलींच्या पालकांना विनंती करते, कारण आज आता आपण मेळावे घेतोय, हे मेळावे वधूवर मेळावे घेण्याच्या ऐवजी पालकांचे समुपदेशन मेळावे घेण्याची गरज आहे की काय असं वाटायला लागतं. आज वावरताना मुलींच्या पालकांचं एकच म्हणणं असतं, माझी मुलगी शहरात राहिली पाहिजे. आणि त्या शहर म्हणजे कोणतं? फक्त पुणे मुंबई का? खेड, चिपळूण, दापोली शहर नाही आहे. आमची तेवढी तरी चांगले पुढारलेली शहर आहेत. आणि गावांचं काय? गावात सुद्धा राहणाऱ्या महिला आज स्वतःचा चांगल्या पद्धतीचं करिअर करतात. कितीतरी आपल्या आम्ही परवा रायगडला गेलो होतो तर कितीतरी महिला या बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं स्वतःचं करिअर करत आहेत. इतर महिला ज्या कमी शिकलेल्या आहेत त्यांना सोबत घेऊन सुशिक्षित महिला पुढे जात आहेत. तिथे डॉक्टर महिला आल्या होत्या की ज्या गावामध्ये करिअर करत आहेत. मला आज असं सांगायचं की आमचा रत्नागिरी जिल्हा आहे, तो जिल्हा चिरेखाणीचा जिल्हा आहे. इथे चिरेखाण व्यावसायिक किंवा चिरेखाण करणारी मुलं निर्व्यसनीच आहेत, आम्हाला माहिती आहे. कारण जेव्हा समाजाचा एखादा पुढारी किंवा एखादा चांगला व्यक्ती एखाद्या ठिकाणी तुमची पत्रिका तुमच्या मुलीसाठी घेऊन जातो त्यावेळेला त्याच्यावर ही जबाबदारी असते की ह्या मुलीचं भविष्य चांगलं झालं पाहिजे, कारण ते स्थळ आम्ही नेले. त्यामुळे त्या मुलाची सारी बाजूने चौकशी केली जाते, नंतरच समाजातून ते स्थळ दिलं जातं. मग असं असताना आम्ही अट्टास का करतो की आमच्या मुली शहरातच राहिल्या पाहिजे? उद्या आज आम्ही सुद्धा आहोत, आमचंही करिअर आज आमचं जर बघितलं, आमचंही वास्तव्य खेडसारख्या शहरातच आहे. आम्ही चांगलं राहतोच ना, काय वाईट आहे? ते धावपळीचं जीवन जगण्यापेक्षा आम्ही कितीतरी शांततेत वागत असतो. त्यामुळे मला वाटते मुलींच्या पालकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या मुली चांगल्या राहिल्या पाहिजेत. फक्त दादानी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही फक्त फॅमिली बघा आणि मुलगा कसा आहे हे बघा, मुलग्याचा स्वभाव बघा. तुम्ही सगळं द्या. मला असं काही पालक म्हणतात की अरे तो मुलगा चांगला आहे पण त्याचा मुंबईत ब्लॉक नाही आहे. तुम्ही आतापासूनच त्या मुलाला ब्लॉक वगैरे सगळं घेऊन द्याल तर मुलींना कसं? मग तुमच्या मुलींना आपण शिकवतोय, मुली नोकऱ्या करताय, त्यांनाही त्यांचा संसार साठवू दे ना त्यांच्या पद्धतीनं, करू दे, त्यांनाही स्ट्रगल करू दे. तुझ्या हप्ते तुम्ही भरा एकत्रित करून, तुम्ही दोघांनी मिळून ब्लॉक द्या. असं करा ना, तुमचं घर तुम्ही ठरवा. तुम्हाला सगळं जर ऐकं दिलं मग मागच्या वेळेला विचार केला जातो की तिचे वडील काय, मुलीचे सासरे काय करतात, मुलाचे वडील काय करतात, मग त्यांचा किती बॅक बॅलन्स आहे हे बघून मुलीला दिलं जातं. तर मला वाटतं ह्या मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे आपल्याला. असं वाटतं मी खरं तर खूप जास्त वेळ घेत नाही आहे, कारण आधीच सांगितलं गेलं आहे की खूप कमी बोला, कारण आपलं पुढचं काही तर जास्त लांबवता कामा नाही. त्यामुळे मी आता इथे आलेल्या सर्व वधूवर वेळेअभावी सगळ्यांची नाव घेत नाही.
माझ्यासोबत आलेले सन्माननीय शिरोडकर सर, हिंगळेकर, या ठिकाणी सुहास पिकुळकर आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, माता भगिनी आणि मित्र हो, मी प्रथमतः या चिपळूण तालुक्याच्या या वधूवर सूचक मेळाव्याला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथून सर्वच जे काही वधू आणि वर आले त्यांची लग्न शुभमंगल या ठिकाणी जमावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। आणि या सदिच्छा व्यक्त करताना एकच पालकांना विनंती करतो, इथे सर्वांनी वधूवर मेळाव्यात दुःख व्यक्त केलं, हे संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र आहे। अनेक वधूवर मेळावे भरले जातात, वर येतात पण वधू येत नाही, कारण वधू असतात त्यांचे पालक येतात, कुठेतरी मोबाईल नंबर किंवा तो पत्त्या घेतात आणि परस्पर लग्न जमवण्याचा प्रयत्न करतात। हरकत नाही, परस्पर जरी जमवलात तरी ज्या वधूवर मेळावा कार्यकारिणी सभा आयोजित कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, समोर माझे बसलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील समाज बांधव तसेच माता भगिनी, कालच महिला दिन होऊन गेला, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। आज इथं उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आपल्या ह्या मंडळाचे मेन जे जो व्यक्तिमत्व आहे साळवीसाहेब आणि गुडेकर साहेब यांनी ज्या मंडळाची प्रगती केली, तर त्यांच्या शिस्तने, त्यांच्या अंगीची शिस्तपणा आहे, वेळेचं भान। आता त्यांनी जे कार्यक्रमाची रूपरेषा असली त्या कार्यक्रमामागे पटापट वेळेनुसार घेऊन तो कार्यक्रम आखला। जो आयुष्यामध्ये वेळेचं भान ठेवून सर्व कार्य करत जातो त्याला आयुष्यामध्ये नेहमी यश येतं। म्हणून आपण सर्वांनी वेळेचं भान ठेवून कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहावं आणि आपल्या जीवनामध्ये जे पण कार्य असेल ते वेळेनुसार वेळोवेळी पार करा। तसंच आता या समाजाचं दैवत संत शिरोमणी श्री गोरोबा काका, आपल्या या लाडक्या दैवत आपल्या सगळ्यांचं दैवत पंढरीच्या पांडुरंगाला माझा नमस्कार। आजच्या संत गोरा कुंभार चिपळूण मंडळाच्या मार्फत प्रथमच वधूवर मेळाव्यास आज उपस्थित हा एवढा सगळा जनसमुदाय आणि हा एवढा उत्साह दिसतोय आणि व्यासपीठही तेवढेच जबरदस्त दिसत आहे। त्या व्यासपीठावरती अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। त्या सगळ्यांच्या साक्षीने आजच्या या वधूवर मेळाव्याचं उद्घाटन झालं आहे। मी सर्वप्रथम प्रकाशजी साहेबांना कोकण विभाग अध्यक्ष म्हणून त्यांची घोषणा झाली, त्यांची नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या रत्नागिरी जिल्ह्याचं जे काम अतिशय उत्कृष्टपणे काम सुरू आहे आणि फार मोठा भक्कम आधार या कुंभार समाजाला रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण कोकणामध्ये त्यांचं मिळत आहे, असे आमचे सुभाषजी गुडेकर साहेब। त्या दोघांचंही किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्याची संख्या फार ओढवलेली आहे, फार उदासीनता दिसून येते, परंतु फॉर्म असंच भरलेले आहे। फॉर्म चांगल्या प्रकारे भरलेले असतात, त्यांची माहिती संपूर्ण असते, परंतु त्या स्वतः उपस्थित राहत नाही। मग यांना गाठायचं कुठे, यांना संपर्क कसा करायचा, यांना कशा पद्धतीने आपल्या जवळ आणता येईल किंवा यांची माहिती कशी मिळेल, तर मला असं वाटतंय की ह्या तर गाणं जमायला येत नाही, कुठल्या सरकार समारंभाला कुठल्याही कार्यक्रमाला येत नाहीत, मीटिंगमध्ये येत नाहीत, पालकही आणत नाही, त्यासुद्धा येत नाही, परंतु एका ठिकाणी ते भरपूर ठिकाणी असतात, भरपूर मोठ्या प्रमाणात असतात। ते कुठे असतात, लग्न समारंभामध्ये असतात। माझ्या